अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचं आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याकरिता प्रारूप आराखडा करण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्यात आली आहे। समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित असून शिफारसीनुसार समुचित लाभ देण्याची पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत असताना सामाजिक न्याय विभागासाठी काय करता येईल या अनुषंगाने चर्चा करत असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीमधल्या जवळपास 58 जातींना म्हणजे एक जात वगळून 58 जातींना असं आश्वासन दिलेलं आहे की लवकरच अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात येईल आणि त्यात अ, ब, क आणि ड अशा प्रकारची विभागणी करण्यात येईल। आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। ती समिती अभ्यास करते आहे आणि समितीचा अहवाल आल्यानंतर लगेचच आम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करू अशा प्रकारचं आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीमधल्या 58 जातींना दिलेलं आहे। त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे मातंग समाजाला ज्या आरक्षणाचं उपवर्गीकरण हवं आहे त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बौद्धेतर म्हणजे बौद्ध आणि महार हे जे काही एका कॅटेगरीमध्ये असलेले वर्ग आहेत यांना वगळून इतर जे काही 58 जाती आहेत त्या सगळ्या जातींना आरक्षणाचं उपवर्गीकरण करून त्यामध्ये अ, ब, क आणि ड अशा प्रकारची विभागणी करण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता त्रिसदस्यीय समितीचा अहवाल कधी येईल हे सांगता येत नाही, पण समिती त्याचा अभ्यास करते आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पण समितीच्या अहवालाचा निष्कर्ष त्यांच्या अभ्यासाचा जी काही बाजू आहे ती बाजू समोर येण्याच्या अगोदरच अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। म्हणजेच काय तर समितीने या अहवालामध्ये काय लिहिले हे याला काहीही महत्त्व नाही। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो। जर समितीने अभ्यास करून जर असं कळवलं की समजा अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही आणि तसं करू नये असं जर समितीने सुचवलं तर मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे काही आश्वासन देत आहेत त्या आश्वासनाचं काय? याचा अर्थ दुसरा असाही होतो की आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचं आहे आणि त्यासाठी फक्त नॉमिनली ही समिती नेमलेली आहे। कारण आश्वासन दिलं जाते आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करून असंही म्हटलं जाते। जर मुख्यमंत्री असं म्हणत असतील तर समिती थेट त्यांच्या अहवालामध्ये हेच लिहिणार आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने समितीचा अहवाल देखील पुढे येईल। आता समिती कधी स्थापन करण्यात आलेली आहे त्याचा अहवाल किती दिवसानंतर येईल हे निश्चित सांगता येत नाही, पण समितीच्या अहवालामध्ये जर लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला केवळ 1.5% कमी आरक्षण मिळू शकतं आणि हा फटका मातंग समाजाला बसू शकतो आणि त्यावेळेस मात्र मातंग समाजाची जी काही भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं समोर येईल। पण समितीच्या अहवालामध्ये मुख्यमंत्री म्हणतायत तेच जर त्याच्यामध्ये आलं तर मग समिती कशासाठी असाही प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे जर मागणी आहे, मागणीचा विचार करण्याचा प्रयत्न आहे तर थेट मुख्यमंत्र्यांनी हे अशा प्रकारचं आश्वासन देणं गरजेचं नव्हतं। कारण समितीच्या अहवाल आल्यानंतर त्यांनी बोलणं आवश्यक होतं आणि असंही म्हटणं गरजेचं होतं की जर समितीच्या अहवालामध्ये सकारात्मक शिफारस करण्यात आली तर आम्ही या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विचार करू, अन्यथा आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विचार करणार नाही असं त्यांनी म्हणायला हवं होतं। पण समितीचा अहवाल येण्याच्या अगोदरच जर त्यांनी आश्वासन दिलं असेल तर समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय येणार आहे हे कदाचित त्यांना माहिती असावं किंवा समितीने त्यांच्यासोबत चर्चा केली असावी किंवा त्यांनी समितीलाही सांगितलं असेल की अशा प्रकारचाच अहवाल तयार करा। अशा अनेक बाजू असू शकतात, पण थेट आश्वासन दिले याचा अर्थ असा आहे की त्यांना या समितीच्या शिफारशी माहीत आहेत किंवा त्यांनी समितीला सांगितलेलं आहे की अशाच प्रकारचा निर्णय आपल्याकडून अपेक्षित आहे आणि त्यामुळे मातंग समाजावरती जो काही हा आनंदाचा वर्षाव झालेला आहे किंवा त्यांच्या आवेशामध्ये त्यांनी बोलत बोलत जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन हे अंतिम आश्वासन आहे असं गृहीत धरायला हरकत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण निश्चित आहे हे देखील आपल्याला या आश्वासनावरून लक्षात येतं आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सामाजिक न्याय खात्याचं बजेट आहे ते बजेट जर आपण बघितलं तर यावर्षी फक्त सामाजिक न्याय खात्याचं बजेट 2% वाढलेलं आहे। महागाईचा दर किती आहे, शिष्यवृत्ती किती देणं आवश्यक आहे या सगळ्या कुठल्याच गोष्टीचा विचार न करता केवळ 2% वाढ केलेली आहे आणि अनुसूचित जमातीच्या अर्थसंकल्पामध्ये केवळ 1% वाढ करण्यात आलेली आहे। जे केंद्र सरकारने केलं तेच महाराष्ट्र सरकारने देखील केलेलं आहे। म्हणजे सगळ्यात कमी जर वाढ कशामध्ये झाली असेल तर ती सामाजिक न्याय खात्याच्या बजेटमध्ये झालेली आहे। आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील याची चर्चा केली होती की केंद्राचा अर्थसंकल्प जेव्हा सादर झाला त्यावेळेस अनुसूचित जातीच्या बजेटमध्ये सगळ्यात कमी वाढ करण्यात आली होती आणि तीच भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीच्या बजेटमध्ये देखील केवळ 2% वाढ करण्यात आलेली आहे। यावर्षी केवळ 23,150 कोटीचं बजेट मांडण्यात आलेलं आहे। हालाकी हे बजेट मागच्या वर्षी 22,000 कोटीच्या थोडंसं पुढं होतं
पण आता यामध्ये फक्त 2% वाढ करण्यात आलेली आहे. ही वाढ पुरेशी आहे का हा देखील प्रश्न आहे, कारण अनेक योजना आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आहेत, फेलोशिप्स आहेत किंवा त्यांच्या घरकुल योजना आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक न्याय खात्याच्या बजेटमधून अनेक बजेट हे सातत्याने पळवलं जातं आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर काही दिवसापूर्वी वारकऱ्यांना देखील याच बजेटमधून पैसे दिले गेले होते. म्हणजे प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि जवळपास अशा 160 दिंड्यांना हे बजेट वितरित करण्यात आलेलं होतं. म्हणजे सामाजिक न्याय खात्याचं जे बजेट आहे ते किती प्रमाणामध्ये पळवलं जातं हे लक्षात घ्या. याच बजेटमधून लाडक्या बहीण योजनेसाठी देखील हजारो कोटी रुपये पळवले गेले आणि तेच आता पुढे देखील होणार आहे, कारण यातल्या ज्या फुकटच्या योजना आहेत म्हणजे लाडकी बहीण योजना वगैरे त्या सगळ्या चालू राहणार आहेत आणि त्यातच याचं बजेट पळवलं जाणार आहे. जर मागच्या वर्षी 1,500 कोटी रुपये सामाजिक न्याय खात्याच्या बजेटमधले पळवले असतील तर यावर्षी त्यापेक्षा दुपटीने बजेट सामाजिक न्याय खात्याला देणं गरजेचं होतं, कारण मागचे 1,500 कोटी आणि हे त्याची वाढ करून हे 1,500 कोटी म्हणजे जवळपास 3,000 कोटीपेक्षा जास्तचं बजेट वाढवणं गरजेचं होतं. पण ते देखील वाढवलं गेलं नाही. केवळ 2%चं बजेट वाढवलेलं आहे आणि त्यात देखील वारकऱ्यांना पैसे, लाडक्या बहिणींना पैसे याच बजेटमधून दिले जातात. पण विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी, स्वाधार योजनेसाठी किंवा त्यांच्या फेलोशिपसाठी मात्र बजेटची विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. बार्टी, सारथी या जी काही योजना आहेत किंवा TRT या सगळ्या योजना ज्या आहेत त्या सध्या धूळखात पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण बजेट जर वाढवलं नसेल आणि याच बजेटमधून जर पळवापळवी केली जात असेल तर कुठल्याही सामाजिक न्यायाच्या योजना पुढे येणं शक्य नाही. आणि त्याच्यामुळे या बजेटचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण जे आहे ते उपवर्गीकरण करणं योग्य आहे का, घटनात्मकदृष्ट्या ते चांगलं आहे का आणि इथल्या समाजाला खरोखर त्याचा फायदा होणार आहे का, याचा निर्णय हा समितीचा अहवाल आल्यानंतरच घेणं अपेक्षित होतं. अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देणं योग्य नाही, कारण मुख्यमंत्र्याच्या या आश्वासनाचा परिणाम समितीच्या अहवालावरती देखील होऊ शकतो. आपल्याला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरणाचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी समितीचा अहवाल येण्याच्या अगोदरच देणं गरजेचं होतं का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जातीच्या म्हणजे सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमध्ये केवळ 2%ची वाढ आणि अनुसूचित जमातीच्या बजेटमध्ये केवळ 1%ची वाढ ही पुरेशी आहे का? आपल्याला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.